नमस्कार, वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। नवरात्री स्पेशल रेसिपीमध्ये आपण खजूरचं लोणचं कसं बनवायचं ते बघणार आहे। तुम्हाला उपवासाला लिंबू चालत असेल तर तुम्ही हे असं लोणचं बनवू शकता, म्हणजे आपण वरीची भाकरी शेंगदाण्याच्या आमटीसोबत खाऊ शकतो। तोंडाला एक चव आणणारा असा हा वेगळा रेसिपीचा प्रकार आहे। लोणचं बनवणार आहे खजूरचं आपण। तर या ठिकाणी मी खजूर घेतलेले आहे, त्यातल्या बिया सेपरेट करून घेतलेल्या आहेत, तुकडे करून घेतलेले आहेत। थोडंसं लाल तिखट मिरची पावडर घेतलेली आहे, काळं मीठ घेतलेलं आहे आणि लिंबूची फोड घेतलेली आहे। हे सर्व आपण एकत्र करणार आहे आणि खजूरला लावून घेणार आहे। खजूरला मी मीठ, लिंबू, मिरची पावडर सगळं लावून घेतलेलं आहे। तर हे असं खजूरचं लोणचं खाण्यासाठी तयार झालेलं आहे। तुम्हीही बनवून बघा, चटपटीत असं तोंडाला चव आणणारा पदार्थ आहे हा। खजूरचं लोणचं मी शेंगदाण्याची आमटी, वरीची भाकरी आणि थोडासा बटाट्याचा चिवडा असं सर्व केलेलं आहे। तर तुम्हीही नक्की बनवून बघा। जर उपवासामुळे तुम्हाला खावंसं काही वाटत नसेल तर असं चटपटीत खजूरचं लोणचं बनवून बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील। तोपर्यंत खात राहा।